पुण्यात दिंडी आली आणि आळंदीवरून दिंडी आल्यानंतर बघू शकता किती सुंदर देखावे तयार केलेले आहे आणि खूप छान असं फुलांनी सजवलेलं आहे आणि खूप सुंदर वाटते, खूप प्रसन्न वाटतं. आणि लोक इथे म्हणजे हे पर्वती पायथ्याशी आहे आणि इथे 1-2 रात्र दिंडीत थांबती, म्हणजे वारकरी थांबतात. बघू शकता कसं वातावरण आहे. आणि मी दर्शन घेतलं इथे, खूप छान वाटतं आणि खूप गर्दी होती दर्शनासाठी आणि खूप छान वाइब्स येतात दर्शनासाठी. हे आजोबा होते, आजी होती, असं छान स्टॅच्यू तयार केलेले आहेत मस्त. इथे विठ्ठलाची मूर्ती खूप सुंदर आहे, बघू शकता आणि तुम्ही पाहिलीच असेल. आणि प्रत्येक ठिकाणी असे कीर्तन, भोजन आहे. हे सर्व ऐकताना हे भजन कीर्तन खूप असं भारावून जातं, छान वाटतं आणि उत्साह येतो आणि किती छान वाटतं बघा तुम्हालाही. आणि इथे वयस्कर लोकही जास्त आहेत, की देवाचे किती करतात ते. ह्या वारीला सगळे असे छान इथे मुक्कामाला थांबतात, इथे हे भजन करतात आणि जेवण देखील इथे बनवून खातात. खूप मजा येते. इथे पुण्यात सगळीकडे जागोजागी हे असे त्यांना राहायला सोय केलेली असते आणि हे सगळीकडं होतं. खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. इथे विठ्ठलाच्या मंदिराला दर्शनाला गेलो. विठ्ठल रुक्मिणी खूप सुंदर अशी बघू शकता, किती छान मूर्ती आहे. खूप प्रसन्न वाटतं दर्शन घेतल्यानंतर. आणि खूप असं तिथे देखील हे होतं, विठ्ठलाच्या मंदिराच्या तिथे देखील भजन चालू होतं. पुण्यात सगळीकडे जागोजागी भजन चालू आहे. बघू शकता ही दिंडी अशी पुण्यात तुम्ही बघता की पुण्यातून ही दिंडी चालली आहे पंढरपूरकडे. पण पुण्यात 2 दिवस ते आहे. नानापेठ आणि भवानी पेठेत पालखीचा मुक्काम असतो आणि प्रचंड गर्दी आहे, खूप भाविक आहेत तिथे. आणि पुण्यात एंट्री झालेली आहे वारीची. येथे येथे पालखी येत आहे, बघू शकता. आणि पालखीचं दर्शनासाठी सगळे हे करतात, गर्दी करतात. कोणी मोबाईलमध्ये शूट करतं, बघू शकतो पालखी दर्शन. आणि बघू शकतो किती गर्दी आहे पुण्यात, अशी प्रचंड गर्दी असते. आणि हे 2 दिवस पुण्यात राहणार.